नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं हार्दिक स्वागत आहे नवीन अशा व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आपण दररोज टायपिंगची प्रॅक्टिस करत असतो, वेगवेगळे लेसन वापरत असतो, वेगवेगळ्या सेशन्सच्या माध्यमातून शिकत असतो। काही विद्यार्थी वेगवेगळे सॉफ्टवेअरसुद्धा वापरत आहेत। आपल्याला शिक्षक वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीमधून काही शिकवले जात असतात। अनेक वेळा आपल्याला महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याकडून देखील LMSची सुविधा देण्यात आलेली आहे। मग वारंवार प्रश्न एकच विचारला जातो, तो म्हणजे सर एवढं करूनसुद्धा आमचं स्पीड मात्र काही वाढत नाही। शेवटी आमचा स्पीड तिथंच आहे किंवा आम्ही दररोज तीच प्रॅक्टिस करून कुठेतरी बोर होतोय। मित्रांनो, आता मग आपल्याला कुठेतरी एका वेगळ्याच अँगलनं जाण्याची गरज आहे। हेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। एक पॅनग्रामची जादू या 7 वाक्ये अशी सांगणार आहे ज्यामुळे आपला स्पीड नक्कीच वाढणार आहे। मग नक्की काय आहे, चला पाहूयात। मित्रांनो, आज टायपिंग स्पीड वाढवण्यासाठी एक वेगळी उपयुक्त प्रॅक्टिस मेथड पाहणार आहोत। मुळात या मेथडचं नाव आहे पॅनग्राम प्रॅक्टिस। तुम्ही कधी ऐकलं असेल, कोणाच्या तोंडून पाहिलं असेल किंवा प्रॅक्टिस करताना सुद्धा पाहिलं असेल की पॅनग्राम हे एक वेगळं आहे। काय आहे पॅनग्राम म्हणजे काय, पॅनग्रामचा अर्थ काय, पॅनग्राम टायपिंगमध्ये याचा उपयोग काय, रेग्युलर प्रॅक्टिसपेक्षा वेगळं काय याच्याकडे, यामध्ये प्रॅक्टिसचे रूल काय आहेत, याचे सेंटेन्सेस काय आहेत आणि डेलीचं रुटीन काय आहे, या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत। त्यामुळेच नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। या व्हिडिओसाठी नक्कीच एक लाईक करा। चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ नक्कीच तुमच्या मित्रांसोबत शेअर करा। मित्रांनो, आपला एकच कॉमन प्रॉब्लेम असतो, तो म्हणजे रोज त्याच अक्षरांचा सराव। सर, आपण टायपिंगमध्ये वेगळं काय करणार, A to Z जे काही अल्फाबेट्स आहेत त्याच अक्षरांचा सराव करणार ना। दररोज तेच करून कंटाळवाणं होतं ना मित्रांनो। रोज आपण ASDF, परत इकडे गेलं की JKL कोलन, रोज तेच चालू आहे। मग कुठेतरी आपण बोर व्हायला लागतो, बरोबर आहे। मग कुठेतरी वेगळा काही दिसत नाही, वेगळं काही करून तरी करणार काय, शेवटी आपल्याला कुठेतरी टायपिंगचं स्पीड तर वाढवायचंच आहे ना। बरं, या सगळ्या गोंधळामध्ये मग कुठेतरी आपण काय करतो, कानात हेडफोन घालून प्रॅक्टिस करतो, कोणाशी गप्पा मारीत करतो, कोणी कीबोर्डकडे पाहून करतात। याचा परिणाम असा होतो की ॲक्युरेसी कमी होते। याचा सगळ्यांचा परिणाम काय, ॲक्युरेसी कुठेतरी कमी होते, फिंगरची मूवमेंट कमी लागते आणि हळूहळू ह्या सर्व चुकीच्या सवयी तयार होतात। आणि एकदा का चुकीच्या सवयी तयार झाल्या की परिणाम काय होतो, आपलं स्पीड कुठेतरी अडकतं, चुका वाढत जातात आणि कॉन्फिडन्स हा आपला कमी व्हायला लागतो। कारण आपली इम्प्रूव्हमेंट दिसत नाही, स्वतःची प्रगती दिसत नाही, परिणाम कुठेतरी आपल्याला कॉन्फिडन्स कमी व्हायला मदत होते। मग आता यामधून बाहेर यायचं कसं, वेगळं काही करायची आवश्यकता नाही। तुम्ही जर पॅनग्राम व्यवस्थित समजून घेतला आणि पॅनग्राममध्ये काही सेंटेन्सेस मी सांगतोय त्याची जर प्रॅक्टिस केली तर कदाचित फरक पडू शकतो। पॅनग्राम म्हणजे काय, पॅनग्राम म्हणजे असं एक वाक्य ज्यामध्ये इंग्लिश अल्फाबेट्स मधील A to Z सर्व अक्षरं किमान एकदा तरी वापरली जातात। म्हणजे असं की आपण जे काही शब्द घेतोय, जे काही वाक्य घेतोय ते असे वाक्य आहेत ज्यामध्ये प्रत्येक अल्फाबेट्स हा एकदा तरी आलेला आहे। अशी काही वाक्य आहेत, या सर्व अक्षरांमध्ये एकदा तरी सर्व वाक्यामध्ये एकदा तरी ती अक्षर आलेले आहेत। उद्देश काय, कीबोर्ड कव्हर होऊ शकतो। जर एकच वाक्य आपण केलं तर सगळे कीबोर्ड आपला अख्खा कव्हर होतोय। बरं, फिंगरची मूवमेंट होते आणि टायपिंगची प्रॅक्टिससुद्धा होते। म्हणजेच एकंदरीत ज्या विद्यार्थ्यांचा कीबोर्ड अजूनही कव्हर झालेला नाही त्यांनी जर ही पॅनग्रामची काही वाक्य केली तर बऱ्यापैकी फरक पडू शकतो। मुळात पॅनग्रामचा अर्थ काय, पूर्ण किंवा सर्व, आणि ग्रॅमचा अर्थ काय, लिहिलेलं अक्षर। याचा अर्थ पूर्ण अर्थ काय, असं एक वाक्य ज्यामध्ये सर्व अक्षर समाविष्ट आहेत। मुळात आपल्याला याचा अर्थ जाण्याची गरज नाही, मात्र फक्त आपण सांगितला।
पॅनग्राम का वापरतात? कारण सर्व की एका वाक्यामध्ये येतील. बरं, सगळ्याच्या सगळ्या आपल्या फिंगर्स, सगळेच्या सगळे बोटं आपली सक्रिय होतील, ह्यांची मूवमेंट वाढते, कीबोर्डची मेमरी तयार होते. मेमरी म्हणजे काय? प्रत्येक अक्षर कुठे आहे हे बोटांना समजायला लागतं. कारण ते अक्षर आल्यानंतर आपल्याला असं सांगावं नाही लागत, अरे हे बोट तिथं नाही, ॲटोमॅटिकली जातं. याच्यासाठी कीबोर्डची मेमरी तयार व्हायला लागते, ॲक्युरेसी इम्प्रूव्ह व्हायला लागते. आणि या सर्व गोष्टी ज्यावेळेस वाढतात त्यावेळेस कुठेतरी आपला कॉन्फिडन्ससुद्धा वाढायला मदत होते. मग नॉर्मल प्रॅक्टिस आपण कशी करतो? ASDF, JKL, ABBB म्हणजे आपलं रोज तेच चाललेलं असतं. मर्यादा काय? कमी कीज वापरल्या जातात, हालचाल कमी होते, कारण तेच होतं ना. मग आपल्या अक्षरं बोटांना सुद्धा पाठ झालेली असतात तीच. त्याच्यात जर तुम्ही एखाद्या दिवशी लेसनचा बदल केला ना तर तुमची ॲक्युरेसी गडबडते, चुकते, जास्त वेळा बॅकस्पेस मारावे लागतात, कारण आपण तेच करतोय, वेगळं काही करतच नाही. मग पॅनग्राममध्ये होणार काय? A to Z सगळे अक्षर येणार. बरं, फायदे काय? पूर्ण कीबोर्ड कवर होणार, रिअल टायपिंग पॅटर्न दिसणार आणि बॅलन्स्ड प्रॅक्टिस असणार आहे. आता पहा, आपल्याला अनेक विद्यार्थ्यांचा हा गडबड गोंधळ आहे की कोणता हात कुठे, कोणतं बोट कुठे. अनेक विद्यार्थ्यांना मी लाईव्हमध्ये पाहिलेलं आहे, फक्त ते 2 बोटांनी अख्खा कीबोर्ड चाळतात. त्यांचा स्पेससुद्धा त्या दुसऱ्या 2 बोटांनीच घेतात, तिसरं बोटमध्ये येऊनच देत नाहीत. मग परिणाम काय होतो मित्रांनो? त्यांच्याकडे स्पीडसुद्धा आलेलं असतं. विशेष वाटतं मला कधी ते घरून प्रॅक्टिस करतात, चुकीची करतात, परिणाम स्पीड पण आलेलं असतं. पण मुळात ज्यावेळेस ते परीक्षेला जातील कुठेतरी त्यांचा कॉन्फिडन्स लो होणार आहे ना. कारण बाकीचे विद्यार्थी वेगळेच पद्धतीने टाईप करतात आणि हे 2च बोटांनी अख्खा कीबोर्ड हाणतात. बरोबर आहे? मुळात आपल्या लेफ्ट साईडचा हात, राईट साईडचा हात, दोन्ही हात व्यवस्थित सेट झाले पाहिजे, दोन्ही अंगठी स्पेसवरतीच असला पाहिजे. उद्देश काय याचा? सर्व बोटांचा वापर झाला पाहिजे. मात्र अनेक विद्यार्थी करत नाहीत. मित्रांनो, तुम्ही असं काही करत असाल तर नक्कीच ही चूक सुधारून घ्या. पॅनग्राम नंतर काय होतं? जर तुम्ही या पद्धतीनं हात सेट केलेला असेल ना तर योग्य सराव केल्यास फिंगरचा कंट्रोल चांगल्या प्रकारे येतो. बरं, चुका ज्या आहेत ना त्या बऱ्यापैकी कमी झालेल्या असतात. बरं, एक रिदम येतो. मी तुम्हाला पाठीमागं पण बोललेलो होतो की आपण एका रिदममध्ये प्रॅक्टिस करणं गरजेचं असतं. ज्यावेळेस आपण टाईप करतो त्यावेळेस आपण एका लयमध्ये जाणं गरजेचं असतं. स्पीड कमी जास्त करता कामा नये, होता कामा नये. एक रिदम पकडायचा, एकदम स्मूथ टाईप करायचं, गडबड गोंधळ एकदम स्मूथ, एकदम रिदममध्ये चालायचं. स्पीड ॲटोमॅटिकली इम्प्रूव्ह व्हायला सुरुवात होते. आता या सर्व गोष्टी तुम्हाला कुठून होणार आहेत? पॅनग्राममधून. म्हणजे पॅनग्राम म्हणजे काही जादू नाही. पॅनग्राममध्ये काही अक्षर असे आहेत किंवा काही शब्द असे आहेत की अख्खा कीबोर्ड कंट्रोल केला जातो, फिंगरच्या कंट्रोल केल्या जातात, चुका कमी व्हायला लागतात. एका रिदममध्ये स्मूथ टायपिंगमध्ये आलो की स्पीड ॲटोमॅटिकली वाढायला लागते. बरोबर? आता पॅनग्रामचा रूल काय? पॅनग्रामचे जे काही वाक्य आहेत ना ते टाईप करत असताना स्क्रीनकडे पाहायचं, कीबोर्डकडे पाहायचं नाही, कीबोर्डला पूर्ण इग्नोर करायचं. याचे टायपिंग करत असताना ॲक्युरेसीला आधी महत्त्व द्यायचं, त्याच्यानंतर स्पीडला द्यायचं. बरोबर? आणि रोज प्रॅक्टिस करायची, दररोज. स्क्रीनचा फोकस काय? डोळे मॉनिटरवरती, हात मेमरीवरती. बरोबर? मेमरी म्हणजे काय? आपला कीबोर्ड. जर याच रूलनी तुम्ही जाणार असाल तर मी तुमच्यासमोर वाक्य देईल. ॲक्युरेसी तुमची किती अपेक्षित आहे? 95% ते 98%. ज्यावेळेस तुमची ॲक्युरेसी येईल तिथूनच पुढं स्पीड वाढवा, अन्यथा स्पीडवरती लक्ष देऊ नका, ॲक्युरेसीवरती लक्ष द्या. आणि रेग्युलर प्रॅक्टिस, पॅनग्रामची रोज 15 ते 20 मिनटं प्रॅक्टिस करा. फक्त पॅनग्रामची करा, काहीच करू नका. पॅनग्रामची दररोज 15 ते 20 मिनटं प्रॅक्टिस करा. मग वाक्य काय आहेत सर? तुमच्या समोर आहेत. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, लिहून घ्या, काहीही करा, दॅट्स ओके. फक्त आणि फक्त एवढं लक्षात ठेवा मित्रांनो, या 7 वाक्यांचा दररोज 15 ते 20 मिनटं सराव करायचा. बरोबर? ही लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट घ्या, काहीही करा. फक्त याचा अर्थ काही शोधायला जाऊ नका, कारण प्रत्येक वाक्याचा अर्थ हा वेगळाच आहे, भलताच आहे. ते वाक्य अर्थासाठी दिलेली नाहीत, ती आपल्याला पॅनग्रामसाठी दिलेली आहेत. पूर्ण कीबोर्ड याच्यामध्ये कव्हर केलेला आहे प्रत्येक वाक्यामध्ये. अजून काही जर तुम्हाला अपेक्षित असतील तर अजून तुम्हाला मी एक्स्ट्रा 7 वाक्य दिलेले आहेत. याचासुद्धा स्क्रीनशॉट काढून ठेवा, लिहून ठेवा.
जसं तुम्हाला पाहिजे तसं करा. मात्र तुम्ही याचा दररोज 15 ते 20 मिनटं सराव करा. ॲक्युरेसीवरती लक्ष द्या. ज्यावेळेस तुमची 95 ते 98% ॲक्युरेसी येईल त्याच्यानंतर तुम्ही याच्या बाबतीत स्पीडचा विचार करा. बऱ्यापैकी तुमचं स्पीड वाढलेलं असेल. यालाच म्हणतात पॅनग्राम. ही काही फार मोठी जादू नाही, आपल्या सरावावरती डिपेंड करणारी जादू आहे. मग कशी करायची? रीड स्लोली. पहिल्या राऊंडमध्ये काय करायचं? प्रॅक्टिस करताना एकदम स्लोली आधी रीड करायचं, त्याच्यानंतर टाईप स्लोली. तिसऱ्या राऊंडमध्ये नो कीबोर्ड लुक, कीबोर्डकडे पाहायचंच नाही. चौथ्यामध्ये तुमचा रिदम पकडायचा आणि 5व्या वेळेस तुमची ॲक्युरेसी मोजायची. दररोज या पद्धतीनं दररोज एका डायरीमध्ये लिहून ठेवायचं. आजची ॲक्युरेसी, आजचं स्पीड, उद्याचं स्पीड, उद्याची ॲक्युरेसी, परवाची. या पद्धतीने केला तर तुम्हाला दररोज काहीतरी तुमच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट दिसायला लागेल. 100% दिसायला लागेल. मग याच्यामध्ये डेली प्लॅन काय? दररोज 5 मिनटाचं वॉर्मअप करायचं. पॅनग्राम 10 ते 15 मिनटं करा. स्पीड पॅसेज 10 ते 15 मिनटं करा. मिस्टेकला रिव्ह्यू करा. साधारण 30 मिनटं जर दररोज दिली तुम्ही याच्या बाबतीत तर नक्कीच तुमचा स्पीड हा वाढू शकतो. फक्त काय थोड्याशा मिस्टेक ज्या आहेत त्या पण टाळायच्यात. खूप स्पीडमध्ये जाणं, कीबोर्डकडे पाहणं, चुकीची बोटं, प्रॅक्टिस स्किप करणं, ॲक्युरेसी. वारंवार त्याच गोष्टी सांगत नाही. तुम्ही आपल्या जर चॅनलचे रेग्युलर व्ह्यूवर असाल तर पाठीमागील अनेक व्हिडिओमध्ये आपण याच्यावरती बोललेलं आहे. वारंवार त्याच गोष्टीवरती बोलणं कदाचित चुकीचं ठरू शकतं. फायनल मेसेज आहे मित्रांनो तुमच्यासाठी. पॅनग्राम म्हणजे काही शॉर्टकट नाही, पॅनग्राम म्हणजे काही जादू नाही, पण कीबोर्ड कवर करण्याची क्षमता आहे, फिंगर मुवमेंट करण्याची क्षमता आहे, सातत्य ठेवण्याची क्षमता आहे, एक रिदम तयार करण्याची क्षमता आहे त्याच्याकडे. म्हणून पॅनग्राम म्हणजे एक मोठी जादू आहे असंही म्हटलं जातं. याच्यासाठीच प्रभावी सराव पद्धतीनं तुम्ही चांगले स्पीड पॅसेज कवर करू शकता मित्रांनो. त्यामुळे नक्कीच हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, कारण खूप साऱ्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत या व्हिडिओमध्ये. पॅनग्राम काय आहे, कसा सराव करायचा, काय करायचा. नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओसाठी लाईक करा. काही शंका असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. सध्या तरी आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.